महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. एक ट्रॉली माती नेली तर गुन्हा, पण मग 7 फूट खड्डा खोदूनही ग्रामपंचायत मोकळी कशी काय? विरली खंदारमध्ये कायद्याला हरता प्रशासनाची संशयास्पद भूमिका. सामान्य नागरिकाने जर चुकूनही एक ट्रॉली माती उचलली तर महसूल विभाग आणि पोलिसांकडून तात्काळ गुन्हा दाखल होतो. मात्र भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विरली खंदार गावात तब्बल 6 ते 7 फूट खोल खड्डा खोदूनही ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवकांवर कोणती कारवाई होत नसल्यानं कायदा फक्त गरिबांसाठी आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. विरली खंदार येथे जनसुविधा योजनेअंतर्गत शोकसभागृहाचे बांधकाम जुलै 2025 पासून सुरू आहे. मात्र या बांधकामाच्या अगदी शेजारीच पाणी साठवण्याच्या नावाखाली अत्यंत खोल, मोकळा आणि असुरक्षित खड्डा खोदण्यात आला आहे, जो आजपर्यंत संपूर्ण गावासाठी जीवघेणा सापळा ठरतोय. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी आधीपासूनच पाण्याचे टँकर उपलब्ध असताना नवीन खड्डा खोदण्याची गरजच काय होती, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. विरली खंदार येथील महिला सरपंचाचे पती हे पंचायत समिती पवनीचे उपसभापती असल्यानं त्यांच्याच राजकीय मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले नाही ना, असा थेट आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे खड्डा खोदताना मोठ्या प्रमाणावर मुरुम चोरी झाल्याची जोरदार चर्चा गावात सुरू आहे.